तर बोगस प्रमाणपत्राचं रॅकेट उघड झालेलं आहे। बोगस शासकीय प्रमाणपत्र वाटणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला गेलाय। हजारो रुपये घेऊन बनावट कागदपत्र तयार होती। खामगाव तालुक्यातला हा धक्कादायक प्रकार आहे। दरम्यान जय महाराष्ट्राच्या बातमीच्या नंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। तर या प्रकरणीचे सर्व पुरावे हे जय महाराष्ट्राच्या हाती लागले। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बनावट कागदपत्रांचा वाटप या ठिकाणी केलं जात आहे। जातीचा दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनांसाठी लागणारे कागदपत्र बनावट पद्धतीने या ठिकाणी बनवून सर्वसामान्य नागरिकांची मोठी लूट केली जात आहे। 10,000 ते 20,000 रुपये या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांकडून उकळून त्यांना बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार जय महाराष्ट्राच्या माध्यमातून या ठिकाणी उघडकीस आला आहे। त्यामुळे महसूल प्रशासन नेमकं काय करतंय असा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। गेल्या 2 ते 3 महिन्यापासून संपूर्ण प्रकरण तहसीलदार आणि संपूर्ण त्यांच्या टीमकडे या कानावर पडलं होतं। सातत्याने यामध्ये काहीतरी प्रक्रिया होईल आणि संबंधित गुन्हेगारांवर या ठिकाणी गुन्हे दाखल होतील अशी संपूर्ण परिस्थिती असताना मात्र अद्याप कुठल्याच कारवाई तहसील विभागाकडून करण्यात आली नसल्याने नेमकं पाणी मुरतंय कुठं असा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। सर्वसामान्य नागरिकांकडून या ठिकाणी शासकीय दस्तऐवज खरे असल्याचं भासून हजारो रुपये या ठिकाणी उकळले जात आहेत आणि खऱ्या लाभार्थींना याचा लाभ न मिळता त्यांच्या प्रमाणपत्रावर या ठिकाणी दुसऱ्यांचे नाव टाकून हे प्रमाणपत्र सर्रास वाटले जात आहे। ज्यामधून घरकुलाची योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा मग इतर शासकीय योजनांचे लाभ या ठिकाणी लाटले गेले असल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे तहसील कार्यालयाच्या माध्यमातून तातडीने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे। प्रफुल्ल खंडारा, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।